नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजचा व्लॉग कुठे असणार आहे तुम्हाला कळतच असेल. मी चाललो आहे लोणावळा साईडला ॲज युजल. परत एक काहीतरी काम आलं म्हणून मी परत निघालो गावाला. जास्त दिवस पण नाही झाले, एकच आठवडा झाला. आणि सगळे बोलत पण असतील की काय बार बार सेम जागा जातो, सेम लोकेशन सेम. बट काय करणार, काम तर आहेच आणि राईड पण आहेत. सो आपण परत चाललो माझ्या गावाला एका कामानिमित्त. पण माझा विचार चालला असं कुठेतरी पॉईंट करावा. पनवेलपासून तर मी बाहेर आलो आहे. पाऊस तर बिलकुल नव्हता, पण पुढे बघून तर असं वाटतंय की नक्की पाऊस पडण्याचे लक्षणं दिसतात आहे. तर बघूया कसं होतंय पुढे, क्लायमेट कसं आहे. पण बघू आपण कुठे कुठे थांबू शकतो तर नक्की एक दोन पॉईंट करूया. मी आज नॉनस्टॉप जाण्याच्या विचारात आहे. थांबलो तर एक पुण्यामध्ये जर ब्रेक वाटला तर घेईन, ते पण ते कात्रज घाटावर. नाहीतर आपण जाणार डायरेक्टली. बघू आपण कुठे थांबू शकतो तर थांबू, नाहीतर बघू. सो गाईस, पावसाचं नाव घेतलं आणि पाऊस कधी आला नाही असं कधी झालंय. जसं मी 2 मिनटं थांबवली गाडी की पाऊस स्टार्ट झालाय. आणि आता नाही, जोरात एकदम लिटरली प्रमाणाच्या बाहेर पाऊस चालू झाला अचानक. मला ॲक्च्युली आभाळ दिसलं होतं लांबून, बट स्टील. सो लेट्स गो. कुठं पाऊस भेटतो आणि कसा आहे क्लायमेट पुढे. लास्ट टाइम गेलो होता तेव्हा खूप पाऊस होता यार, लिटरली खूप पाऊस होता. सो गाईस, फायनली बघायला गेलं तर पाऊस फक्त 2 मिनटं पडला, रेनकोट घातला आणि पाऊस निघून गेला. आणि आता आपण जवळजवळ मला वाटतं रसायनीच्या आसपास आलो असेल, मला वाटतं नवी त्याचा पण पुढे. बट आय डोंट नो किती लांब आलोय. बट व्ह्यू बघा तुम्ही, या नुसती ग्रीनरी आहे की नाही, मजा आहे यार असल्या व्ह्यू बघायला. तर मग आपण येतो किनाऱ्यावरनं, चालवतोय भाई, गाड्या येतात आज भाई. 2-3 फोर व्हीलरवाले असे भेटलेत की पार रेस लावायचं तरी येत होते. पण आपण भाई हळूहळू जाणारा माणूस, आपण नजारांचे मजे घेत घेत आपण जाऊया. जीप पण वळणं झाले भाई. भाई व्ह्यू तो देखो, व्ह्यू. लास्ट टाइम आलो होतो तर नुसतं वॉटरफॉल दिसत होता यार इकडे, फक्त वॉटरफॉल होते. आणि आता फक्त डोंगर दिसतोय, छान छान. क्लायमेट एवढं सुंदर आहे ना यार. पुढे पाऊस पडतोय दिसतोय, बट यार काय क्लायमेट आहे यार. नुसतं हिरवगार आहे यार, नुसतं हिरवगार. काय व्ह्यू आहे यार. इथे गाडी उभी करून आहे ना फोटोशूट करायला किती भारी वाटेल. बट आपण आहे रोडवर. गाईस, पावसाला झाल्या परत सुरू. इथून हा लोणावळ्याचं क्षेत्र आहे ना, तर ऑब्वियस इथून पुढे तर पाऊस राहणारच. बट मजा आ रहा यार. भले सेम स्पॉट जात असेल ना, पण मजाच वेगळी आहे. काय पण म्हणा बाय एनवी, इथे ज्यादा क्या चाहिए यार. सो गाईस, आपण आहे लोणावळा खोपोली घाटात. आणि ॲज युजल इकडे सांगायची गरज नाही, पाऊस खूपच जोरात आहे. लिटरली इकडे कंटिन्यू पाऊस चालू आहे आय थिंक सो. अँड इतका आहे की मला माईक पण जोडता येत आहे, कारण जर इनकेस मी माईक जोडला तो खराब होणार. बट पाऊस बघा ना यार, वन साइडेड आहे इकडे यार. दरड पण भरपूर कोसळले होते. मागे मी घरी येताना खूप जागा इथे दरड कोसळले होते. बट नक्कीच रस्ता वगैरे ब्लॉक नव्हता. काय इथं रस्ता खचला खाली. पावसाळ्यात जरा सांभाळू नका.
रस्ते खचल्याची घटना आहे. लँडस्लाइड इकडे झालाय. इधर भी लँडस्लाइड. लास्ट टाइम आय थिंक लास्ट टाइम जो पाऊस झाला होता ना तेव्हा हे सगळं आलं. जेव्हा मी घरी चाललो होतो ना त्या टाइमचंच आहे हे असं मला वाटतंय. अगं बाय कसला पाऊस आहे यार, कसला. धुकं जाऊ दे, इथे वाट लागले. इतक्या प्रमाणात भारी खतरनाक पाऊस है. बाकी व्यू तो आपको दिख ही रहा रहेगा, पता नहीं दिख भी रहा है की नहीं. पावसाच इतका जोरात आहे की तुम्हाला काय व्यू दाखवणार. गाइस हियर कम्स द असली चॅलेंज. फॉग आणि जोरात पाऊस त्याच्यामुळे काय दिसत नाही. लिटरली तुम्हाला काय दिसतंय का. मला लिटरली व्यू खूप कमी दिसतोय. बट काय व्ह्यू आहे यार. दुकानच्या आतमध्ये आपण दुकानच्या आतमध्ये दोन्ही एकच आहे. नो विजन, ओनली पाऊस, ओनली पाऊस, ओनली पाऊस. हेल्मेटची काच लावली तर काय दिसेना झालं मला. गाडीचं कट कळना झालं जवळ गेल्याशिवाय. गाइस फाइनली आपण पोचलो आहे लोणावळ्याला. भूख भी कुछ नहीं है तो अपन रुकेंगे भी नहीं, चलते रहेंगे. आई काय बनवलं गाडी यार, एक नंबर. गाइस लास्ट टाइम मी इथे आलो होतो ना तेव्हा लिटरली मला हे पूर्ण जागा पाणी पाणी दिसलं होतं. कुठली ही नदीच्या आजूबाजूची पूर्ण पाण्याने भरली होती. आता मला कुठे रस्ता तरी दिसतोय. आता लास्ट टाइम पूर्ण पाणी भरलं होतं. आणि इतका पाऊस होता ना 8 तारखेला की काय तुम्ही सांगूच नका. ती नदी ओव्हरफ्लो झालेली म्हणजे पाणी खूप बाहेर आलं. So let's take a break. काय व्ह्यू आहे. हमें रुकना है, हमें रुकना है. Guys, again it's time for vada pav and chahi. And यही पे पुराने वाली जगह. चला आता गरम गरम वडापाव खाऊया. पाऊस कंटिन्यूस आहे ऑन द स्पॉटपासून आणि पाऊस थांबायचा नाव पण घेत नाही आणि प्रमाणाच्या बाहेर पाऊस आहे. लिटरली एकार थंडी पण वाजते खूप. मग आता वडापाव खाऊया, चहा पिऊया आणि मग परत नॉनस्टॉप निघूया इथून. पण हां मजा येते, राईडला मजा येते काय पण बोला. पण चिखल प्रमाणाच्या बाहेर उडवतात या रांगावर. लिटरली इरिटेट होतं आहे. 4 व्हीलरवाले बघत पण नाही, डायरेक्ट पाणी उडवतात आहे. मला गाडी दाखवतो माझी रॉनिल. ये रही अपनी रॉनिल, ये रहा व्यू और ये रहा वड़ा पाव. So guys, finally it's time to leave. Almost 4 बज चुके हैं हमें यहीं पे ही. अभी निकलते हैं यहाँ से और सीधा जाएंगे सातारा. बारिश तो भाई रुकने का नाम ही नहीं ले रही. एवढा पाऊस आहे ना तुला सांगू नका. प्रमाणाच्या बाहेर पाऊस आहे. लिटरली सांगू पण शकत नाही तुम्हाला किती पाऊस आहे हा. गाइस इथं आहे ट्रॅफिक जाम. कशाबद्दल आय डोंट नो. पण हा घाट सेक्शनच्या आधी ट्रॅफिक आहे.
सो फायनली ट्रॅफिकमधून निघालो आहे आपण आणि घाटाचा सेक्शन स्टार्ट झालेला आहे. काय ना खड्डे विजवायचे काम चालू होतं म्हणून ट्रॅफिक झाला होता. बट भाई रस्ता बघा, ये भाई ये ज़्यादा पण झोपायला नको, नाही तर आपण इधर का कायम का झोपेगा. ये व्ह्यू तर बघा भाई, व्ह्यू खतरनाक व्ह्यू आहे की नाही. सातारा हमेशा पावसात मला बिलकुल निराश नाही करत यार. ग्रीनरी ग्रीनरी एंड ग्रीनरी एंड हा रास्ता वाव. अभी हमें यहाँ से ऐसे जाना है, ऐसे करके इस पहाड़ के पीछे जाना है. बट क्या मजा आएगा. चलो. गाइस माझा कॅमेरा पूर्णपणे डाऊन झाला आहे आणि कदाचित इथून पुढे शूट केला मोबाईलमध्ये थांबवून करेल, कारण आता माझी बॅटरी कॅमेराची लो झाली आहे आणि USB पण आणला नाही. फर्स्ट टाइम असं झालं आहे. बट ऑलमोस्ट आपण आता साताऱ्याकडे आलो आहे. जास्त टाईम नाही आहे पोचायला, जवळच आलो आहे. अराउंड 60 to 70 किलोमीटर पण नसेल. बाकी अभी तो फिलहाल जितना शूट कर पा रहा हूँ कर लूँगा. काय फायनली आपला कॅमेराचा जुगाड झाला आहे. इथून USB वायर घेतली आणि चार्जिंगला लावला. तर म्हटलं लेट्स चार्जिंग करूया आणि चार्जिंग करत करतच घरी जाऊया. कैमरा भी चार्ज हो जाएगा और ब्लॉग एडिट करने के लिए भी मिल जाएगा. बट लिटरली शिरवळपासून पूर्ण ड्राय आहे, त्यामुळे म्हणलं आपण USB पण घेऊ, आपले दोन्ही कामं होतील. बाकी हा रस्ता बनवल्यापासून भाई जबरदस्त आहे. जर पाऊस असेल तर आपण चार्जिंग परत आतमध्ये ठेवूया. आणि पावसात मी रिस्क नाही घेणार, कॅमेरा शॉर्ट होईल. काश फायनली सातारा टोल सोडला आहे आणि सातारा सिटीकडे ऑलमोस्ट पोचतो आपण. इकडे पाऊस आहे, मधलाच पॅच होता तिथे पाऊस नव्हता. बाकी तो इधर मस्त वातावरण आहे, थंडा थंडा. काश फायनली उमरतचा सगळ्यात घाण रस्ता जे की काम चालू आहे. पर्सन चिवडा वगैरे घेतला, पण इथून घरी जायपर्यंत गाडी एवढी घाण होते ना, आता लिटरली ह्याच्यावरनं चालवून चालवून गाडीची पूर्ण चक्कल बिघडणार आहे. गॅस कधी पण मला अंधारातच या टायमाला मी पोचतो, पण आज उजेडात पोचलोय. हाच तो चाफळकडे जाणारा रस्ता यार. ॲट ऑलमोस्ट अराउंड 10 to 12 किलोमीटर्स बस. गॅस फायनली चाफळला पोचलोय आहे आणि इथून अजून 6 ते 7 किलोमीटर अजून वर जायचे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी इकडला. दिस इज व्हॉट द व्ह्यू इज. अँड दिस इज अवर आनंद. पावसाचे हेच सगळ्यात वाईट वाटतं, गाडीची हालत बघा. व्ह्यू बघायला एवढा मजा येतो ना यार. लास्ट टाइम मी येत होतो तेव्हा तर बिलकुलच हे नव्हतं, काय बोलतो, पाऊस होता, भरपूर होता, पण धरणाला काय पाणी चालू झालं नव्हतं. आणि यावेळी पाणी चालू झालं तर इतकं सुंदर दिसतोय ना यार हा एरिया की काय बोलू नका. हा बट नाईट टाईमला आम्ही इकडे येत नाही, कारण वाघ वगैरे असतो तर पब्लिक पण जास्त नसते इथे. पण आहे ना सुंदर. चलो गाइस फाइनली बाय बोलते इस व्यू को. बट कसला जबरदस्त आहे ना. लव टू कम हियर ऑलवेज. अँड फायनली आपण चाललो आपल्या घराच्या दिशेने. तिकडं आहे माझं गाव अँड मला तिकडेच आता पोचायचे. त्या
करू, तिकडे जो डोंगर आहे तिकडे आपल्याला जायचे. सो हेच तर आहे आपलं घर, गाव, जागा, वेअर आय कम ऑलवेज. पावसाळ्यात तर माझ्या 2-3 चक्कर असतातच. येस, फायनली वी आर बॅक टू द पवेलियन. आपण आपल्या रस्त्याला लागलो आहे अँड वी आर टुवर्ड्स आवर हाऊस. सगळं वाटतं आमचा खतरनाक रस्ता. अंधारात तुम्हाला काहीच दिसणार नाही, कारण इकडे ना लाईट आहे ना काय नाही, रोड स्ट्रीट लाईट वगैरे नाही, कारण आमचं खेडेगाव आहे ना. बाकी तो नजारे देखो, नजारे. आहा, इसी बाय हे माझं गाव यार. ॲज युजल, नेवर गेटिंग बोर अबाउट इट. वी आर ॲट द डेस्टिनेशन अँड थांबलो होतो जस्ट लुक आणि व्ह्यू बघायला की हे छोटे छोटे वडे आहेत. म्हणजे प्रत्येक नदीचा उगम वड्यांपासून होतो. हेच ते छोटे छोटे वडे ज्यांनी पूर्ण एक जे कृष्णा नदीलाच भेट देतात. बाकी तो व्यू देखो यार, लेकिन लेट्स गो. एक्चुअली सब चिल्लाता है मुझे कि बाइक लेके क्यों आता है इतना दूर, बट किसको समझाए कि बाइक का एक नशा अलग ही नशा होता है. लोगों को, मतलब लोगों को नहीं, एक्चुअली मेरे फादर मदर भी चिल्लाते हैं बाइक पे आने के लिए, बट उसमें ही एक अलग चीज मिलती है कि कभी भी आए, मज़े करे. बाइक से आता हूँ तो अपने टाइम के हिसाब से निकलता हूँ. बाकी तो भाई आज के ब्लॉग में तो हमें इससे ज़्यादा तो कुछ है ही नहीं, क्योंकि अपना सारा पूरा दिन जर्नी में चला गया. अगर कल किधर जा रहा हूँ घूमने तो जाऊँगा, फिलहाल तो ऐसे ही आया था. एंड दिस इज आवर होम स्वीट होम. अरे सफ़ेद लैला भी खड़ी है. That's the thing. हम पहुँच गए हैं घर. यहाँ लगाओ तो मत लगाओ, पानी सारा गाड़ी पे गिरेगा. थोड़ा चिपका के लगाने बोलता हूँ उनको. यस, समझ गए हो. चलो लेट्स एंड दिस व्लॉग. आज के व्लॉग में इतना ही रहेगा और कुछ नहीं. यहाँ पे तो कंटिन्यू बारिश है. सो बाय 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 बाय. गाड़ी पे इतना प्यार है ना कि घर पे गया ही नहीं. जाने से पहले सामान हटा दिया और इसे धो दिया, है कि नहीं. एकदम क्लीन एंड फ्रेश दिखा था आपको. इट्स टू मच क्लीन. इसका भी साफ कर दिया इसको एंड अब इसे बंद कर देते, सामान सारा अंदर रख देते.